नमस्कार क्रिकेट प्रेमींनो. महिलांचा वन डे विश्वचषक सुरू आहे आणि या विश्वचषकामध्ये भारतानं बलाढ्य असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि हा विजय भारतीय संघासाठी खरंच विशेष आहे, कारण ऑस्ट्रेलियन महिलांची टीम या विश्वचषकामध्ये अजूनपर्यंत अजिंक्य राहिली होती. आणि या अजिंक्य असणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमला भारतीय संघानं 5 विकेटनं नमवत फायनल मध्ये थाटात प्रवेश केलाय. हा क्रिकेट सामना सुरू होण्याच्या अगोदर मात्र ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं हे जड वाटत होतं. आणि याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया या एकदिवसीय विश्वचषकामध्ये अजूनपर्यंत एकदाही हारला नव्हता. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा साखळी सामन्यातला सामना एक झाला होता. या सामन्यात सुद्धा 331 धावांचा पाठलाग करून 2 ओव्हर राखून ऑस्ट्रेलियन संघानं भारतावर विजय मिळवला होता. त्यामुळं हा सामना सेमीफायनलचा सामना सुरू होण्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियन संघ हा बलाढ्य वाटत होता. पण या बलाढ्य वाटणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत भारतीय पोरींनी खऱ्या अर्थानं भारतीय तिरंगा झेंडा हा डोलानं फडकवलेला आहे. सामना सुरू झाला. ऑस्ट्रेलियन संघानं टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची सुरुवात इतकी जबरदस्त होती की त्यांच्यातल्या लिचफिल्ड या ओपनर बॅट्समनने 119 धावा केल्या आणि या केवळ 93 चेंडूमध्ये केल्या. त्याचबरोबर पेरी या त्यांच्या एका बॅट्समनने वन डाऊनला आलेल्या बॅट्समन सुद्धा 77 धावा केल्या. ॲशले गार्डनर या त्यांच्या अष्टपैलू खेळाडूनं केवळ 45 चेंडूमध्ये 63 धावा केल्या आणि भारतासमोर 339 धावांचं आव्हान उभा केलं. हे आव्हान खरंच भारतीय संघाला कठीण जाणार असं वाटत असतानाच या 339 धावांचा पाठलाग करताना भारतानं सलामीची जोडी स्वस्तात गमावली. जिच्याकडं सगळ्या भारतीयांच्या नजरा होत्या ती म्हणजे स्मृती मंधाना. ही गेल्या या विश्वचषकामध्ये सलग चांगल्या खेळा करत होती, पण ती सुद्धा 24 धावांवर बाद झाली आणि भारतीय संघ अडचणीत आला आहे असं वाटत असताना जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी मिळून तुफानी बॅटिंग करत 167 धावांची भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी केली आणि खऱ्या अर्थानं भारताच्या विजयाचा पाया रचला. यामध्ये जेमिमा रॉड्रिग्सने 127 धावा 134 चेंडूत केल्या, तर हरमनप्रीतने 88 चेंडूत 89 धावा केल्या. या हरमनप्रीत आऊट झाल्याच्या नंतर दीप्ती शर्मा आली. तिने 17 चेंडूत 24 धावा म्हणजे तुफानी फटकेबाजी केली. यानंतर रिचा घोषने सुद्धा 16 चेंडूत 26 धावा केल्या आणि खऱ्या अर्थानं जेमिमा रॉड्रिग्स ही नाबाद राहिली 127 धावांवर आणि अमनजोत कौर हिनं शेवटच्या 8 चेंडूत 15 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केला आणि या विजयाला गोल्डन टच दिला. भारताचा हा विजय खरंच भारतीय संघाच्या या विश्वचषक जिंकण्याकडच्या एक मोठं पाऊल आहे. याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाला हरवणं हे खऱ्या अर्थानं कठीण होतं आणि ते कठीण काम ती कठीण परीक्षा भारतीय संघ पास झालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या अगोदर ऑस्ट्रेलिया हा 7 वेळचा विश्वचषक विजेता संघ आहे. यानंतर इंग्लंडने सुद्धा 4 वेळा विश्वचषक जिंकलाय आणि न्यूझीलंडनं 1 वेळा विश्वचषक जिंकलाय. आणि आता भारताची फायनलची लढत आफ्रिकेसोबत होणार आहे. याचा अर्थ या वर्षी महिलांच्या क्रिकेट विश्वचषकामध्ये एक नवा संघ विश्वचषक जिंकणार हे नक्कीच झालेलं आहे. येत्या रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होतोय. आशा करूयात की हा सामना सुद्धा भारत जिंकेल आणि विश्वचषकावर आपलं नाव करेल. पुरुषांच्या पाठोपाठ महिलांचा संघ सुद्धा ऑस्ट्रेलियन संघाला हरवू शकतोय अशी एक आशा या कालच्या सामन्याने निर्माण केलेली आहे. आणि क्रिकेट विश्वचषक असो किंवा महिलांचा खेळ असो, यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ हा बलाढ्य समजला जात होता आणि याचं कारण त्यांच्याकडे असणारे अष्टपैलू खेळाडू आणि त्यांची जबरदस्त बॅटिंग लाईनअप आणि जबरदस्त बॉलिंग लाईनअप. पण याच ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतानं गाठलंय फायनल पर्यंतचा टप्पा. पाहुयात येत्या रविवारी होणाऱ्या या सामन्यामध्ये भारत आफ्रिकेला धूळ चारण्यात यशस्वी ठरतोय काय. या फायनल लढतीसाठी महिलांच्या पोरींच्या या टीमला खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि अशाच विश्लेषणाच्या लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.